नमस्कार। आप देख सकते हैं आज वसई विरार महानगर पालिका जहां पे आज उपोषण के लिए हमारे सामने प्रफुल्ल तुकाराम कदम साहब ने यहां पे प्रण लिया है कि वसई विरार में जो नगर पालिका के द्वारा कॉन्ट्रैक्टर काम कर रहे वो घटिया प्रकार से रोड बना रहे हैं और रास्ते बना रहे हैं और उनका 6 मांगनी है जो कि महापौर और आयुक्त पृथ्वीराज बीपी सभी जगह पे उन्होंने लेटर दे के सबको आह्वान किया है। फिर भी उनका नहीं सुने जाने के बाद उन्होंने आज तय किया है कि हम आमरण उपोषण करेंगे। तो आज नगर पालिका के सामने उन्होंने आमरण उपोषण चालू किया है। हम आज जानना चाहेंगे प्रफुल्ल जी से। प्रफुल्ल सर नमस्ते। नमस्कार सर क्या प्रॉब्लेम है सर, आपने यहाँ पे आज उपोषण का चालू किया है? सर विषय असा आहे, आज हे झाले आपलं नायगावमध्ये आज कित्येक दिवस झाले वारंवार फक्त प्रशासनाची खोटी आश्वासनं आहेत, त्याच्यामुळे मी इथे बसलोय। सर्वप्रथम म्हणजे माझ्या 6 मागण्यात पहिली मागणी माझी अशी आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरने नायगाव मधला रोड केलाय वामन डाबा ते बोईदापाडा हा एकदम ना निकृष्ट दर्जाचा आणि एकदम तुकपट्टी लावण्याची कामं केलेली आहेत आणि त्याला अधिकारी ही इकडचे जिम्मेदार आहेत, कारण त्यांच्यावर वचक नव्हता, त्याच्यामुळे ही त्याने कामं केलेली आहेत। आज 26 ते 28 करोडचा टेंडर पास होतो। हा महापालिकेच्या खिशात फुकटचा पैसा नाही आहे, ही काय लॉटरी लागलेली नाही, ही नायगावच्या जनतेने टॅक्स भरलेला आहे, डेव्हलपमेंट कर भरलेला आहे, त्याचे पैसा आहे। आणि आज आम्ही वारंवार यांना पत्रव्यवहार करून सुद्धा हे आम्हाला कुठल्याही गोष्टीचा रिस्पॉन्स देत नाहीये। आज करू उद्या करू, बस संयुक्त बैठक झाली होती आमची सभागृहामध्ये, उपमहापौरांनी स्वतःहून शब्द दिला होता 1-1.5 महिन्यापूर्वी मी 10 दिवसामध्ये रोडचं काम चालू करतो, हा विषय संपून टाकतो, पण तो रोड काही झाला नाही, फक्त खोटी आश्वासनं। परत आमच्याकडे अग्निशामक दलाची गाडी नाही, वसईवरून गाडी येते तोपर्यंत घराचा खुळखुळा म्हणजे पूर्ण खाक होऊन जातं जळ, असे आमच्याकडे खूप अपघात झालेले, त्याच्यामध्ये लोक मरण पावलेली आहेत। पण या पुढे आणि परिवहन सेवा आमची 3.5 महिने जरी ठप्प आहे, धैर्यशील जाधव साहेब आम्हाला माहित नाहीये नक्की महापालिकेचे अधिकारी आहेत का कुठल्या पक्षाच्या देखरेखीखाली कामं करतात ती, कारण आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केले, आज करतो उद्या करतो परवा करतो अशी खोटी आश्वासनं दिली, अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीचं काही ठाम अंमलबजावणी झालेली नाहीये। आयुक्त ने काल तुम्हाला आपको कुछ उत्तर दिया कि नहीं आयुक्त ने? नाही, मला आयुक्तांनी काही उत्तर नाही दिलं, मी त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांनी मला काहीच रिस्पॉन्स दिला नाहीये, त्याच्यामुळे मी आमरण उपोषणासाठी इथे बसलोय नायगावच्या जनतेसाठी। तसं बघायला तर वसई विरारमध्ये पण रस्त्याचे प्रॉब्लेम झालेले आहेत, 8-8 दिवस जनता पूर्णपणे पाण्याखाली होती आणि हे आयुक्त फक्त दौरे करत होते। अरे पण ह्याच्या आधी नियोजन करायचं होतं तुम्ही। आज मला सांगा ना, जानेवारी पासून तुम्ही टेंडर वगैरे काढता तर तुम्ही आधी टेंडर काढा ना, डिसेंबरला टेंडर काढा, जानेवारी पासून गटर नाले सफाई करा ना, हे झालंच नाहीये, फक्त जनतेचे पैसे लोक खातात आहे आणि भ्रष्टाचार अधिकार फक्त खिसे भरतात आहे, बस बाकी काय नाही। पाचांगे साहेबांना पण निलंबित केलं पाहिजे, पाचांगे साहेबांनी पण त्या कॉन्ट्रॅक्टरला तो ह्यांचा जावई आहे का त्याला पूर्णपणे सपोर्ट करतात आहे, त्याच्यामुळे तो चुकपटीची कामं करतोय आणि वरून आम्हाला काय सांगतात उत्कृष्ट दर्जाचा, म्हणजे काय तुम्ही काय बाहेरगावावरून डांबर मागवणार आहे, म्हणजे विरारसाठी वेगळा डांबर, वसईसाठी वेगळा, नालासोपारासाठी वेगळा आणि नायगावसाठी डांबरच नाही यांच्याकडे। तर असल्या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा हक्क नाहीये, जोपर्यंत यांना निलंबित करत नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी प्रफुल्ल कदम व माझी महाराष्ट्र रोमान सेना पुन्हा नायगाव शहराची टीम या आमरण उपोषण उठणार नाही। उद्या या आमरण उपोषणामध्ये मला काही झालं तर त्याला पूर्ण जिम्मेदारी महानगरपालिका आणि त्यांचे अधिकारी असतील। धन्यवाद सर। आप देख सकते हैं उनका जो भी कहना है, जो भी मांग है वसई विरार के लोगों के लिए है। उनका ऐसा कहना है कि आज भी अग्निशमन का जो भी गाड़ी है वो वसई से जाता है तो वहां पे पहुंचते तक नाई गांव में घटना घट जाता है। उन्होंने ऐसा जिम्मेदार ठहराया नगर पालिका को और रोड जो बना है सब रोड वहां का खराब हो गया है और महानगर पालिका के बसेस की सेवा के लिए उन्होंने मांगनी किया है कि हमारा जब तक मांगनी पूरा नहीं होगा तब तक हम यहाँ से उठेंगे नहीं।